मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं होतं की पिल्लूसाठी मी गव्हाच्या पिठाचा केक बनवला होता। त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। इथे मी सुरुवातीला एका बाउलमध्ये अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी दही व पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे म्हणजे साखर पूर्ण विरघळेल। यातील साखर विरघळेपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ शकतो, म्हणून केक बनवते वेळी सर्वात सुरुवातीला हे काम करून घ्यायचं। आता इथे मी एका कुकरमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यावर एक स्टँड ठेवायचा व कुकरच्या झाकणाचे वायसर काढून ठेवायची व हा कुकर प्रीहीट करून घ्यायचा। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झालेले आहेत। साखरही पूर्ण विरघळलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा, इलायची पावडर, चिमूटभर मीठ घालून हे बॅटर बनवून घ्यायचं। इथे मी बॅटर बनवते वेळी नंतर अजून अर्धी वाटी दुधाचा वापर केलेला आहे, कारण पीठ थोडंसं घट्ट झालेलं होतं। एकूण इथे मी 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे। हे बॅटर अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, मीडियम असं बनवून घ्यायचं। यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, असं अगदी व्यवस्थित स्टर करून घ्यायचं। आता इथे मी एका कुकरच्या डब्याला सुरुवातीला तेल व नंतर वरून पीठ लावून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तो टाकू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी हे असं केलेलं आहे। आता हे बनवून घेतलेलं बॅटर यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं व शेवटी डब्याला छान टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात। प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये हा डबा ठेवायचा व 45 मिनिट केक बेक करून घ्यायचं। 45 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता केक अगदी दुप्पट असा फुललेला आहे। त्यामध्ये टूथपिक घालून पाहायचं, बेक झाला असेल तर ती अलगद जशास तशी बाहेर निघते। आता हा डबा थंड होण्यासाठी ठेवू। थंड झाल्यानंतर कडा मोकळ्या करून एखाद्या प्लेटवर पलटवून घ्यायचं। माझ्या चॅनलवर भरपूर अशा केकच्या रेसिपीज आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता। रव्यापासून, मैद्यापासून बनवलेला, गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला ही केक आहे। केक डिमोल्ड होते वेळी तो अगदी छान असा अलगद निघाला, तेव्हा जो आनंद होतो तो केक बनवणाऱ्यापेक्षा दुसरं कोणाला समजणार नाही। इथे पाहू शकता अगदी स्पॉन्जी असा हा केक बनवून तयार झालेला आहे। त्याचबरोबर हा केक अगदी हेल्दी आहे। यामध्ये अजिबात मैद्याचा वापर केलेला नसल्यामुळे तुम्ही लहान मुलांना हा केक नक्की बनवून द्या। खूप हेल्दी आहे, त्याचबरोबर खायलाही खूप छान लागतो। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।